विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील चौथ्या धड्याचं आपण अध्ययन करणार आहोत. धड्याचं नाव आहे पर्यावरणाचे संतुलन. मुलांनो, पर्यावरणाचे संतुलन याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आधी पर्यावरण म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आणि पर्यावरण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या सभोवतालच्या काही गोष्टींचं अतिशय बारकाईने निरीक्षण करावं लागेल. बघा, करून पहा यामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये या चित्रात कसं दिलेलं आहे पहा. तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढा अशा एखाद्या ठिकाणी जावा. तुम्ही गेला आहात का कधी? पहा, या ठिकाणी जर गेला असाल तर तुम्हाला किती प्रकारचे काय काय गोष्टी आपल्याला दिसतात त्याचं तुम्हाला निरीक्षण करावं लागेल. सूक्ष्म निरीक्षण करणं शक्य असेल तर सूक्ष्म निरीक्षणही करता येईल. पहा, तेथे दिसणाऱ्या सजीवांची यादी करा. तेथील ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहीत नसतील त्यांची चित्रे काढून त्यांचे आकार, रंग, आवाज, निवारे याविषयीची निरीक्षणे वहीत नोंदवा. प्राणी आणि वनस्पतींचे एकूण किती प्रकार दिसले तेही मोजा. पहा, आता तुमच्या घराभोवती, शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात तिथेही गेलात तरी चालेल. आणि इथे गेल्यानंतर सुद्धा तुमची निरीक्षण शक्ती जी आहे त्याच्यावरून या गोष्टीचं तुम्हाला चांगलं ज्ञान होणार आहे. पर्यावरणाचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सभोवतालच्या परिसरामध्ये, शेतामध्ये, तलावाच्या काठी, नदीच्या काठी जाणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही जर गेलात तर सांगा पाहू, जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणांचे तुम्ही निरीक्षण केले आहे का? पहा, इथे या चित्रातच पहा काय दिसतं आहे. एक मोठं झाड दिसतंय. त्या झाडाभोवती जे परिसरामध्ये बैल दिसत आहेत, शेत दिसतंय, तिथेच शेळी आहे, मासे दिसत आहेत तलावांमध्ये, त्याचप्रमाणे बेडूक दिसतो, ससा दिसतो. अशा असंख्य गोष्टी इथे दिसत आहेत तुम्हाला. गवतही वाढलेलं दिसत आहे. तर या झाडाच्या खाली, तळ्याकाठी किती प्रकारचे सजीव राहतात आणि किती कोणकोणत्या निर्जीव गोष्टी आहेत याचंही तुम्ही नोंद केलेली असली पाहिजे. त्याची सवयच लावून घ्या ना तुम्ही. पहा, आता समजा तिथे सजीव दिसलेले नसतील प्रत्यक्ष तर ते येऊन गेलेल्याची मात्र काही काही चिन्ह आपल्याला दिसून येतात. पहा, उदाहरणार्थ अर्धवट खाल्लेली फळे, शेंगा, गळलेली पिसे, पाऊलखुणा, शेण, लेंड्या, घरटी, कोश, अंडी, मधाचे पोळे या गोष्टी जर तुम्हाला निरीक्षण करता आल्या तर तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने पर्यावरण समजेल. सूक्ष्मजीवाचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले आहे का? नाही होणार, कारण ते सूक्ष्मजीवाचे करणं हे सूक्ष्मदर्शक यंत्रामधूनच करावे लागते. परंतु तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते का? तुम्हाला दिसले असं वाटलं का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव कोणकोणते होते? वेगवेगळे होते का तेच होते? हेही तुम्हाला नोंद करावी लागेल. पहा बरं का, अशा प्रकारच्या नोंदीमुळे तुम्हाला काय लक्षात येईल की इथे असंख्य प्रकारचे सजीव आणि निर्जीव दिसत आहेत. पण एखाद्या भागात आढळणाऱ्या या सजीवांमध्ये जी विविधता दिसते, म्हणजे असंख्य प्रकारचे सजीव दिसतात, मग शेळ्या, मेंढ्या दिसतात, तसेच मासे दिसतात म्हणजे जलचर दिसतात, तसेच बेडूक दिसतात, पुन्हा घार किंवा कबूतर अशा प्रकारचे पक्षी दिसतात, चिमणी, कावळा तर दिसतातच, तसेच खारुताई दिसते, हो की नाही? त्याचप्रमाणे ससा दिसतो एखाद्या वेळेस आपल्याला तळ्याच्या काठी. या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना, पक्ष्यांना आणि वनस्पतींना मिळून जी जैवविविधता दिसते, म्हणजे सजीवांमधली जी विविधता दिसते की नाही, त्या एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते त्यांना त्या भागातील जैवविविधता असे म्हणतात. पहा बरं का, जैवविविधता या धड्याची फार महत्त्वाची संकल्पना ही लक्षात ठेवायची. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये
जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. हे पहा, इथे आपल्याला दिसून येते पहा. ही जे दिसते ना, ही विविधता आपल्याला दिसून येते. जैवविविधता म्हणजे काय याची व्याख्या इथे दिसून येते. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. आता सांगा पाहू, तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली? एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. दिवस रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेत असतात. खूप उंचावरच्या भागामध्ये किंवा खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी वैज्ञानिक काय करतात? विशेष साधनांचा उपयोग करतात आणि या अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा करून त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. आणि असे सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केल्यानंतरच तिथल्या भागातल्या जैवविविधतेची खात्री पटते आणि त्याबद्दलच्या नोंदी सर्वांना त्या जाहीर केल्या जातात. एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पटल्यानंतरच त्याबद्दलची आपल्याला माहिती दिली जाते. लक्षात आलंय? मग जैवविविधता म्हणजे काय हे लक्षात येते ना? एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी जैवविविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात. कळतंय? आता यानंतर पहा, पर्यावरण म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय. पर्यावरण, परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहेच. शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येत असतो. आणि या जीवनाशी संबंध असलेले सर्व परिसरातील घटक, हे सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणाच्या या शास्त्रामध्ये केला जातो. मग पर्यावरण ही संकल्पना खूप मोठी आहे. ती समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लक्षात आलंय ना? तर आपल्याला परिसरांचा निरीक्षण करावं लागेल, परिसराचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच तेथील सजीव, निर्जीव आणि तिथल्या हवा, पाणी, सूर्यप्रकाश, माती, वनस्पती या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करता येईल आणि त्यामुळे पर्यावरण हा शब्द आपल्याला कळेल. पर्यावरण ही संकल्पना खूप मोठी आहे, तर ती समजून घेण्यासाठी आपण पुन्हा पुढच्या भागात अभ्यास करू. ठीक आहे? धन्यवाद.